धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण द्यावं याकरता धनगर नेते आता आक्रमक झालेले आहेत। सातत्याने धनगर नेत्यांची बैठका जी आहेत ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होताना पाहायला मिळतं, परंतु या सगळ्याला विरोध जो आहे तो आदिवासी नेत्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आदिवासी नेते आणि आमदार नरहरी झिरवळ सर आहेत। झिरवळ साहेब, तुम्ही यापूर्वीच या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे, परंतु आज तुमच्या सर्वच लोकप्रतिनिधींची, आदिवासी समाजातल्या लोकप्रतिनिधींची बैठक होते। काय तुम्ही या सगळ्या बैठकीमध्ये ठराव मांडला जाणार आहे या सगळ्या संदर्भात? एक आहे, धनगर समाजाला आम्ही विरोध करतो असं नाही, फक्त आम्ही एकच म्हणतो का धनगर समाजाला स्वतंत्र कशा पद्धतीनं संरक्षण द्यायचं, स्वतंत्र किती त्यांना रिझर्वेशन वाढवून द्यायचं, कारण ऑलरेडी त्यांना 3.5% पूर्वीचं आहेच। आमचं म्हणणं एक आहे का आमच्या आदिवासी रिझर्वेशनमध्ये कोणाचाही इंटरफेअर होऊ नये अशी आमची सरकार मायबापला विनंती आहे। नेहमीच विनंती करत आलोय, पण काय असेल माहीत नाही, सरकार नेहमीच मिटिंगा वगैरे घेऊन आमचा सामाजिक तेढ त्या ठिकाणी वाढवला जातो असं मला वाटतं। आणि म्हणून राज्यातल्या अगदी सिनियर नेत्यांना आज एकत्र बोलवण्याचा उद्देश असतो का बाबा हे चाललंय, हे कुठंतरी आपण सुद्धा सरकार जसं त्यांना सहकार्य करतं, म्हणजे सरकारने त्यांना दिलंच असं नाही, पण ज्या पद्धतीनं सरकार त्यांना बोलवून थोडंफार त्यांची म्हणणं मांडून ऐकून घेतं, तशाच पद्धतीनं आमचंही म्हणणं ऐकून घ्यावं अशा पद्धतीच्या विचारविनिमयासाठी सिनियर जी मंडळी आहे त्यांचं मार्गदर्शन ह्या आत्ताच्या लोकप्रतिनिधींना व्हावं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व्हावं, हा दृष्टिकोन ठेवून पुढील वाटचाल कशा पद्धतीची असेल या संदर्भात बैठक आयोजित केलेली आहे। परंतु सातत्याने मॅरेथॉन बैठका धनगर समाजाच्या आरक्षणाच्या होताना पाहायला मिळतं। निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यातच धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही समाजाची आक्रमक मागणी आहे, त्याकरता त्यांचे नेते सातत्याने पाठपुरावा करताना पाहायला मिळतात। धनगर आणि धनगड हे एकच असून त्यांना आदिवासीमध्ये समाविष्ट करून घ्या अशी त्यांची मागणी आहे। या मागणीला तुमचा विरोध आहे, आक्रमक स्वरूप तुमच्याकडनं तुम्ही धारण करणार? एक आहे, आम्ही कायदेशीर मार्गे सुद्धा त्यांनी प्रयत्न केलाय, तिथे त्यांना यश आलेलं नाही, आणि मग पुन्हा पुन्हा सरकारवर प्रेशर, निवडणुकीचा पूर्वसंध्येला अशा पद्धतीने जर करून आमच्यावर काही अन्याय होणार असेल तर आम्हालाही तो पावित्रा घेणं साहजिकच करावं लागणार आहे। परंतु सातत्याने तुमच्याच आदिवासी समाजातले काही आमदार म्हणतात की आम्ही मुंबईतलं पाणी अडवू, वेळप्रसंगी आम्ही सर्वच्या सर्वच आमदार आणि खासदार आपल्या लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा देऊ म्हणून। नाही, पण कुठलं तरी पण जर समजा आमचं ऐकूनच घेतलं जाणार नसेल किंवा आमच्यावर ते अतिक्रमण जर होणारच असेल किंवा होण्याच्या दृष्टीनं जर पावलं पडत असतील तर आम्हालाही कुठली तरी एक भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी लागेल। परंतु ज्या पद्धतीने हे सगळं होतंय, अर्थात मराठा ओबीसी वाद या राज्यात निर्माण झालाय, त्याचसोबतच मराठा आणि धनगर आरक्षणाचा वाद देखील आता चव्हाट्यावरती येऊ लागलेला आहे, राज्य अस्थिरतेकडे जाते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण समाजात आता हे धनगर हा एक भाग झाला, दुसरा मध्यंतरी जे काही कोळी बांधव आहेत त्यांच्याही संदर्भातला काही विचारविनिमय किंवा चर्चा त्या ठिकाणी सुरू होत्या। आता काहीतरी वेगवेगळ्या छोटे छोटे जे काही जाती आहेत त्या आमच्या आदिवासींमध्येच येण्याचा आग्रह करतात, तर त्या दृष्टीनं आम्ही हाचा विचाराची बैठक आयोजित केलेली आहे। पेसा कायद्याअंतर्गत पण भरती व्हावी या सगळ्या संदर्भात अनेक आंदोलनं जी आहेत ती आदिवासी संघटनांकडनं यापूर्वी सुद्धा करण्यात आली, परंतु सरकारकडनं कोणतीही पावलं उचलताना सरकार पाहायला मिळत नाही। तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहात, तुम्ही एक जबाबदार विधानसभेचे उपाध्यक्ष आहात, तरी तुमचं ऐकत नाही सरकार। पेसा भरतीच्या संदर्भातलं तसं 2-3 वर्षापासून जे काही सुरू आहे त्याच्यात समोरून नॉन पेसातले काही लोक याचिका करते हायकोर्टात गेले, हायकोर्टानं त्यांना हा नोकरीचा विषय हा स्वतंत्र मॅट कोर्ट आहे म्हणून तिथं पाठवलं, तिथं न गेल्या जाता त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। योग्य आहे, त्यांनी धाव घ्यावी, त्यांनी न्याय मागावा, परंतु कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टानं कुठल्याही प्रकारचं डिसिजन दिलेलं नव्हतं आणि भरती प्रक्रिया चालू होती, पण सरकारनं ॲफिडेव्हिट देऊन आम्ही कोर्टाचा निकाल लागेपर्यंत आम्ही भरती प्रक्रिया करणार नाही अशा पद्धतीने जे ॲफिडेव्हिट दिलं ते तरी मला वाटतं चुकीचं, कारण कोर्टानं काही डिसिजन घेतलेलंच नव्हतं, रिजेक्टही केलेलं नव्हतं,
किंवा होय म्हणलेलं नव्हतं, तर आपणच ती भरती बंद केल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि म्हणून तरुणांमधून मग ते निव्वळ नोकरी मिळणार म्हणून जे तरुण होते असं नाही, त्यांचे पालक वगैरे किंवा इतर संघटना सगळ्या एकत्र होऊन जे आंदोलन झालं ते आपणही बघितलं. आणि त्यावेळेला इथं मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक लावली, त्या बैठकीला मी होतो. 15 तारखेपर्यंत आम्ही तुमचा निर्णय घेऊ अशा पद्धतीनं जेव्हा मान्य केलं, त्यावेळेला उपोषणकर्त्यांनी ते उपोषण आंदोलन मागं घेतलं. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात 4 तारीख झाली, 4ची 11 झाली, 11ची 12 झाली, आणि त्याच्यानंतर आता 1 ऑक्टोबर आहे. आणि इकडं मुलांमध्ये तर असं एकदम असंतोष त्या ठिकाणी वाढला आहे. म्हणून अधिसंख्येच्या माध्यमातून म्हणा किंवा पेसालाच कशा पद्धतीनं आपल्याला पुढे नेता येईल यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा. खरं तर एक वेगळा प्रश्न आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा आहात. अजित पवार यांना महायुतीमधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न तुमच्याच महायुतीमधल्या घटक पक्षांकडनं केला जातोय का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण की ज्या पद्धतीने हिंदुत्वाची प्रखर भूमिका घ्या असं सातत्याने महायुतीच्या अनेक नेत्यांकडनं सांगण्यात येते, आणि दुसरीकडे मात्र तुमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील, तुमच्या पक्षाचे अध्यक्ष, हे नितेश राणेंवरती टीका करताना पाहायला मिळतं. आता हा वरच्या स्तरावरचा जो काही प्रश्न आहे, तर त्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल. जो दादा निर्णय घेतील, तटकरे साहेब निर्णय घेतील, भुजबळ साहेब निर्णय घेतील, त्याच्याशी आम्ही सहमत. परंतु ज्या पद्धतीने पक्षामध्ये 2 गट निर्माण झालेले होते राष्ट्रवादी पक्षाचे, त्याच्यानंतर शरद पवार हे ऍक्टिव्ह मोडवरती पाहायला मिळतात. शरद पवारांनी नाशिक विभागाचा पण दौरा केला. आज शिवस्वराज्य यात्रा नाशिकमध्ये येऊन ठेपलेली आहे. काल जळगावमध्ये होती. जळगाव जामनेरमधले खोपडेंचा पक्षप्रवेश झाला. खडसेंनी भाजपचा आपला पक्षप्रवेश सोडून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये असल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. आज नाशिकमध्ये शिवस्वराज्य यात्रा तुमच्या जिल्ह्यात पोहोचली आहे. कसं बघता, तुमच्या मतदारसंघात देखील नाशिकमध्ये साहेबांचं स्वागतच करू आम्ही, कारण साहेब हे सगळ्यांचं दैवतच आहे. त्यांच्या चाललेल्या उपक्रमाला आम्ही काही वेगळ्या पद्धतीनं पाहणं सांगणं एवढे आम्ही मोठे नाहीत. त्याच्यामुळं साहेबांचं चाललंय ते त्याचं स्वागत. परंतु मोर्चेबांधणी कुठेतरी होताना पाहायला मिळते शरद पवारांकडनं. म्हणजे अर्थात तुम्ही दिग्गज नेते आहात. नरहरी झिरवळ असतील, स्वतः तुम्ही तिथे, दुसरीकडे गडिंग्लजमध्ये शरद पवार एक उमेदवाराला गळाला घालतात. आता साहेब आहेत, साहेबांना साहेबच म्हणतात, त्याच्यामुळं ते गळाला लावतात, काय करतात त्यांनी बरोबर सुरू ठेवलेलं आहे. आणि दादाच्या परीनं सुरू आहे राज्यभर. परंतु ज्या पद्धतीने धर्मराव आत्राम यांच्या घरामध्ये फूट पाडली गेली, अर्थात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम ह्या राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आल्या, त्यांनी तुतारी हाती घेतली. तुमच्या घरात सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होईल असं तुम्हाला वाटतं का? ज्या पद्धतीने गोकुळ झिरवळ आणि जयंत पाटलांची भेट घेतली मध्यंतरी, आणि त्यानंतर तुम्ही म्हटलात देखील गोकुळ झिरवळ माझ्या सोबतच आहे, तो माझा मुलगा आहे. परंतु अशा पद्धतीची कुठं गोष्ट तुमच्या घरात घडू शकते का? नाही, आपल्या घरात तर अजिबात घडणार नाही. कारण आजच्या शिवसंग्रामला मी काल मी बघितलं माझ्या मतदारसंघात गोकुळचे 2-3 ठिकाणी साहेबांचं स्वागत म्हणून त्याचे बॅनर आहेत. मी त्याला फोन केला, काय बाबा अरे काय चाललंय, आता तू पुन्हा अशा पद्धतीचं काही करू नको. त्यानं सांगितलं, दादा मी बॅनरच लावला नाही, कोणीतरी माझ्या दोस्तांनी लावला असेल, आता तो त्यांच्याजवळ आहे. पण स्वागत करणं काय वाईट आहे असं मला वाटत नाही. पण माझ्या घरात तसा प्रकार होणार नाही. परंतु ज्या पद्धतीने गोकुळ झिरवळ भेटतात जयंत पाटलांना वगैरे, तुम्ही म्हणतात तरी की गोकुळ झिरवळांना मी विचारलं तरी गोकुळ झिरवळ नाही म्हणतात. नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये क्लिअर केलंय का गोकुळ झिरवळ निवडणूक लढणार की नाही लढणार म्हणून? एकदम क्लिअर आहे, तो निवडणूक लढणार नाही. तर एकदमच वरच्या अपेक्षा करणं मिळतात, परंतु त्या मिळालेल्या सांभाळणं खूप अवघड आहे. हा मी त्याचा बाप म्हणून अनुभव घेतला आहे, त्याला ते माहीत आहे. का मी सरपंच टू आमदार, त्याच्यामुळं त्याला सुद्धा तेच अपेक्षित आहे का सरपंच नाही पण कमीत कमी मधच्या टप्प्यावर तरी जाऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून हळूहळू जावं, हे त्यालाही माहीत आहे. त्यामुळे गोकुळ लढणार नाही. धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते नरहरी झिरवळ, विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत.
खरं तर आज सर्वच आदिवासी आमदार लोकप्रतिनिधी एकवटत येऊन धनगर आरक्षणाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भातला विरोध ते दर्शवणार आहेत आणि यापुढची रणनीती जी आहे ती या सगळ्या बैठकीमध्ये आखली जाणार असं मत जे आहे ते नरहरी झिरवळ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। त्याचसोबतच गोकुळ झिरवळ हे निवडणूक लढवणार नाही, माझे ते चिरंजीव आहेत, माझ्या संपर्कात आहेत, त्यामुळे आमच्या घरामध्ये कुठलीही फूट पडणार नाही असं थेट स्पष्टीकरण जे आहे ते नरहरी झिरवळ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।